नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे आणि म्हणी सुद्धा आहेत. गाव करी ते राव ना करी या म्हणीसाठी अर्थ आहे, श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. पुढील म्हण आहे, जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीसाठी अर्थ आहे, मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. पुढील म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या म्हणीसाठी अर्थ आहे, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. पुढील म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीसाठी अर्थ आहे, अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो. पुढील म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीसाठी अर्थ आहे, कीर्ती मोठी पण कृती छोटी. पुढील म्हण आहे, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या म्हणीसाठी अर्थ आहे, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. पुढील म्हण आहे, जी खोड बाळ ती जन्मकळा या म्हणीसाठी अर्थ आहे, लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. पुढील म्हण आहे, एक ना धड बाराभर चिंध्या या म्हणीसाठी अर्थ आहे, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. पुढील म्हण आहे, अगा अग म्हशी मला कोठे नेशी या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. पुढील म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीसाठी अर्थ आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. पुढील म्हण आहे, गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता या म्हणीसाठी अर्थ आहे, मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. पुढील म्हण आहे, जन्माला आला हेला पाणी वाहून मेला या म्हणीसाठी अर्थ आहे, निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्ये जाते. पुढील म्हण आहे, आलिया भोगाशी असावे सादर या म्हणीसाठी अर्थ आहे, कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. पुढील म्हण आहे, तेरड्याचा रंग 3 दिवस या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे. पुढील म्हण आहे, हापापाचा माल गपापा या म्हणीसाठी अर्थ आहे, लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. पुढील म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा उपयोग करून घेणे. पुढील म्हण आहे, ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे या म्हणीसाठी अर्थ आहे, एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. पुढील म्हण आहे, अचाट खाणे मसनात जाणे या म्हणीसाठी अर्थ आहे, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. पुढील म्हण आहे, पी हळद हो गोरी या म्हणीसाठी अर्थ आहे, उतावळेपणा दाखविणे. पुढील म्हण आहे, खाऊन माजावे टाकून माजू नये या म्हणीसाठी अर्थ आहे, पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. पुढील म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीसाठी अर्थ आहे, क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. पुढील म्हण आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्याला यश मिळाले तो कर्तबगार. पुढील म्हण आहे, आंधळे दळते कुत्र पीठ खाते या म्हणीसाठी अर्थ आहे, एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.